नमस्कार. काव्यपरी जयश्री ऑफिशियल या माझ्या यूट्यूब चॅनलवर मी जयश्री चौहान आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. आपली भारतीय संस्कृती आणि हिंदू पंचांगानुसार दर 3 वर्षांनी येणारा यंदाचा हा अधिक ज्येष्ठ मास 17 मे 2026 पासून सुरू होत आहे. या अधिक महिन्याला आपल्याकडे अत्यंत पवित्र आणि मंगल मानले जाते. दर 3 वर्षातून एकदा येणारा हा अधिक महिना धार्मिक दृष्टीने आणि खगोलीय दृष्टीने देखील अत्यंत महत्त्वाचा आहे. यावर्षी 17 मे 2026 पासून अधिक ज्येष्ठ महिना सुरू होत आहे. आजच्या भागात हा अधिक मास काय येतो त्याचे खगोलशास्त्रीय कारण आणि धार्मिक महत्त्व आणि आपल्याकडील सामाजिक परंपरा आजच्या भागात आपण जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर अजूनही आपल्या चॅनलला वाहिनीला आपण सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. शेजारील बेल आयकॉन दाबायला विसरू नका. श्रीमन महाविष्णू स्वरूपाय पुरुषोत्तमाय नमः. या अधिक मासाची अधिष्ठात्री देवता श्रीमन महाविष्णू स्वरूपाय पुरुषोत्तम देवतेला वंदन करून नमस्कार करून या अधिक मासाचे आध्यात्मिक महत्त्व जाणून घेऊयात. अधिकस्य अधिक फलम देणारा हा अधिक महिना. अधिक मास मानण्याची पद्धत इसवी सन 5000 वर्षापासूनच आहे. सौरवर्ष आणि चांद्रवर्ष यांचा समन्वय राखण्यासाठी अधिक मास मानण्याची पद्धत वेदकाळापासूनच आहे. चैत्र महिन्यापासून अश्विन महिन्यापर्यंत कोणताही एक महिना अधिक मास म्हणून येऊ शकतो. यावर्षी अधिक ज्येष्ठ मास सुरू होत आहे. अधिक मासाला पुरुषोत्तम मास, मलमास, संसर्प मास आणि महाराष्ट्रात याला धोंड्याचा महिना असे म्हणतात. या अधिक मासाची अधिष्ठात्री देवता विष्णू आहे. या अधिक महिन्याला पुरुषोत्तम मास असेही म्हटले जाते. असे म्हटले जाते की प्रत्येक महिन्याला एक अधिष्ठात्री देवता असते, परंतु या अधिक महिन्याला कोणीही स्वामी नव्हता. भगवान श्री विष्णूंनी या महिन्याला पुरुषोत्तम हे स्वतःचे नाव दिले म्हणून या महिन्याला पुरुषोत्तम मास म्हणूनही ओळखले जाते. या पुरुषोत्तम मासाला अधिक महिन्याला आपल्याकडे अत्यंत पवित्र आणि मंगल मानले जाते. भगवान श्री विष्णूंची पूजा अर्चा सेवा उपासना करण्याचा हा सर्वोत्तम महिना मानला जातो. या महिन्यात दानधर्माला विशेष महत्त्व आहे. या महिन्यात व्रत, उपवास, नामस्मरण, विष्णू सहस्त्रनाम, पुरुषोत्तम महात्म्य पोथी, पुरुष सूक्त आणि स्त्री सूक्त अशा मंत्राचे पठण केले जाते. अधिकस्य अधिक फलम या उक्तीनुसार या महिन्यात केलेल्या थोड्याशा दानाचे पुण्याचे फळ इतर महिन्याच्या तुलनेत अनेक पटींनी अधिक मिळते. असे अधिकस्य अधिक फलम देणाऱ्या या पुरुषोत्तम मासाचे आध्यात्मिक महत्त्व सांगितले जाते. आपल्या महाराष्ट्रात धोंड्याचा महिना म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या अधिक महिन्याला विशेष महत्त्व आहे. 30 अधिक 3 म्हणून 33 या संख्येला विशेष महत्त्व आहे. या पवित्र मंगल पुरुषोत्तम मासात दिले जाणारे दान, केले जाणारे दीपदान विधी हे 33च्या संख्येतच केले जातात. हिंदू धर्मशास्त्रानुसार 33 कोटी देवदेवता मानल्या जातात. पुरुषोत्तम मासात या 33 वस्तूंचे दान करतो, दिवे लावतो, ते 33 कोटी देवतांना समर्पित होतात आणि त्यांचा आशीर्वाद मिळतो असे मानले जाते. या पवित्र अधिक महिन्यात प्रामुख्याने वेणी माधव वात प्रज्वलित केली जाते. 33 संख्या 33 कोटी देवशक्तीचे प्रतिनिधित्व करते. ही वात 33 वाती एकत्र वेणीसारख्या गुंफून तयार केली जाते. या वाती प्रचंड दैवी ऊर्जेचे प्रतीक मानल्या जातात. या वातीला ब्रह्मा, विष्णू, महेश या त्रिदेवांच्या शक्तीचे प्रतीक मानले जाते. असे या पुरुषोत्तम मासाचे आध्यात्मिक महत्त्व सांगितले जाते.
आपल्या महाराष्ट्रात या धोंड्याच्या महिन्यात कन्येला आणि जावयाला लक्ष्मीनारायणाचे स्वरूप मानून घरी आमंत्रित केले जाते, त्यांचा मानपान केला जातो. धोंडे, अनारसे, बत्ताशे, ऐपतीनुसार सोन्या चांदीचे अलंकार, वस्त्र, वाण म्हणून दिले जातात. त्याचबरोबर या महिन्यात गरजूंना अन्नदान, वस्त्रदान, दीपदान आणि विद्यादान करण्याची आपली परंपरा आहे. आता जाणून घेऊयात अधिक महिन्याचे खगोलशास्त्रीय महत्त्व. अधिक महिन्याचे खगोलशास्त्रीय आणि गणितीय महत्त्व अतिशय थक्क करणारे आहे. भारतीय पंचांग हे ग्रहांच्या गतीवर आधारित आहे. आपण 2 प्रकारच्या कालगणना वापरतो. सौर म्हणजे सूर्यावर आधारित आणि चांद्रगणना म्हणजे चंद्रावर आधारित. पृथ्वीला सूर्याभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करण्यास 365 दिवस 5 तास आणि 48 मिनिटे लागतात. तर चांद्रवर्ष हे 354 दिवसांचे असते. चंद्राच्या 12 प्रदक्षिणाच्या काळाला चांद्रवर्ष असे म्हणतात. हे वर्ष 354 दिवस 8 तास 48 मिनिटे आणि 36 सेकंद असे असते. या 2 कालगणनेत 11 दिवसांचा फरक पडतो. म्हणून 11-11-11 असा 33 दिवसांचा एक महिना जोडण्याची पद्धत शोधली. यालाच आपण अधिक महिना असे म्हणतो. म्हणून 3 वर्षातून एकदा हा अधिक महिना येतो. भारतीय खगोलशास्त्रज्ञांनी निसर्गाचे आणि ऋतूंचे हे चक्र अचूक ठेवण्यासाठी हा महिना जोडण्याची पद्धत शोधली आहे. अधिक महिन्याचे वर्णन हे फक्त धार्मिक नसून ती अत्यंत सूक्ष्म गणितीय खगोलीय सिद्धांतावर आधारित एक वैज्ञानिक व्यवस्था आहे. प्राचीन भारतीय सूर्य सिद्धांत यासारख्या खगोलशास्त्रीय ग्रंथात याचे वर्णन वैज्ञानिक तत्वांच्या आधारे केले गेले आहे. खगोलशास्त्राच्या या नियमामुळेच भारतातील ऋतूंचे म्हणजेच उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा त्याचबरोबर आपले सण उत्सव एकमेकांशी जोडलेले राहतात. अधिक महिन्याची व्यवस्था नसती तर हे सण उत्सव आणि आपल्या कृषी संस्कृतीचे नियोजन कोलमडले असते. ते सण उत्सव आणि कृषी संस्कृतीत सुव्यवस्थितपणा राहिला नसता. असे हे अधिक महिन्याचे खगोलशास्त्रीय आणि गणितीय महत्त्व थक्क करणारे आहे. अधिकाधिक सत्कार्याचा, सत्कर्माचा, पुण्याचा, दानाचा अधिकाधिक पुण्यफल देणारा हा महिना अधिकस्य अधिकम फलम आहे. प्रकारे आजच्या या भागात 3 वर्षातून एकदा येणाऱ्या अधिक मासाचे म्हणजेच पुरुषोत्तम मासाचे, धोंड्याच्या महिन्याचे खगोलशास्त्रीय कारण, धार्मिक आणि आध्यात्मिक महत्त्व आपण जाणून घेतले. आजचा हा भाग आपणास कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा. क्लंबरधरम विष्णू शशिवर्ण चतुर्भुजम प्रसन्नवदनं ध्यायेत सर्वविघ्नोपशान्तये सर्वविघ्नोपशान्तये. या विष्णू सहस्त्रनाम स्तोत्राने या भागात इथेच थांबू. आजचा हा भाग आपणास कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा. अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी आपल्या वाहिनीला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करा. अजूनही आपण आपल्या वाहिनीला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा. पुन्हा भेटू एका नवीन भागात. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद.